मानाचं हिंद केसरी मैदान पेडगाव हिंद केसरी मैदान पार पडलंय आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आपला सर्वांचा आवडता मित्रांनो मल्हार आज द्वितीय नंबरचा मानकरी ठरलाय. आज शेठ मित्रांनो मैदानामध्ये आलेत. शेठ नमस्कार. शेठ नमस्कार. काय सांगाल आज द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला आपला मल्हार? काय सांगाल हा पहिरा कधी झालेला होता? एक महिन्यापूर्वी झाला होता. काय सांगाल गाडी कशी काय पळाली आज? ड्रायव्हर कोण होते गाडीवरती आज? बसले होते. काय सांगाल मल्हार जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय आणि जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर गुलाल असतोच. काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे त्याचं? मल्हार का मल्हारच आहे. तो कधी शेटाचं बघायला गेलं तर आपल्या भरपूर नंदी आहेत. आपल्या सुंदर असेल, सुंदर बाकासोरची गाडी पळाली, ती देखील गाडी चांगली पळाली. पण कुठेतरी आपण थोडक्यात म्हणतो की 19-20 होता हारजीत होत राहते. अजून भरपूर आपला साई असेल, मल्हार असेल, मैदानामध्ये भरपूर नंदींनी सहभाग घेतला होता. पण त्याच्यामध्ये मल्हारनाच गुलाल दिलाय. सुंदर वगैरे पण पळाली. त्यांच्याविषयी काय सांगाल? सर्व नंदींचे पहिला मनापासून सर्वांचे धन्यवाद. भैया ड्रायव्हर तुमच्या बरोबर आहेत. भैया काय सांगाल आज कशा पद्धतीने गाडी पळाली? चांगली गाडी पळाली. गाडी तिसऱ्यांदा पळाली. आज गाडी चांगलीच पळाली. आज नियोजन म्हणजे बाई आपण बघायला गेलं तर सर्जा आणि मल्हार ही गाडी वाढवून पळत असेल, बिंदोड असेल, तीन पेरेचं मैदान असेल, गाडी कुठेतरी जुळून पडते, वेगळं पण गाडीमध्ये दिसते. काय सांगाल? म्हणजे शेटजींचं पण मनोज होय ती बैलांची पण मनोज होय ती त्यांची इच्छा आहे की गाडी जाईल तिथं गुलाला राहते, त्यामुळे गाडी ती पावायची त्यांचं मन हे. त्या दिवशी पब्लिकनं पळून एक नंबर केलाय. काय सांगाल त्या दिवशी? सगळ्या महाराष्ट्रानंच नाही तर 14 देशानं बघितला पळ मल्हार. 92 लाखाची खरेदी म्हणजे काय चीज आहे? काय सांगाल? म्हणजे मी तिथं 3 गाड्या फायनलला ठेवलेल्या. मी शेटजींचं माझं बोलणं झालं 15-20 मिनिटं आधी की भैया आता मोठी गाड्या ह्या गाडी टाकली. शेटजींनी पहिलं शब्द दिला 100% मला एक नंबर करणार. बिनजोड मध्ये सुद्धा क्षेत्र गाजवतोय आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये क्षेत्र गाजवतोय. काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं बैल 2 साईडचा पब्लिकचा आहे आणि त्या बैलाला स्पीड एवढा आहे ना, सगळ्यात टॉपचा बैल म्हणजे मला आहे. भैया शेटजींविषयी काय आता मैदानात नसत्यात. अजून पण तुम्हाला एकदा पण विचारलं नाही की आपल्या बैलाला काय काय म्हणजे दिसतंय, ही करतंय काय जाईल त्यामुळे आट्यात बैल काय बोलायला आहे त्यात शेटजी खुश आहे. तुम्हाला सुद्धा गुलालाचा बेताचा बादशाह म्हटलं जातं या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये. सांगा काय 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 नक्की? म्हणजे माझ्या मच्छिंद्रनाथांचे पुण्य आहे. त्या आट्यात माझा बैल पहिल्यांदा म्हणजे कुठली पण गाडी असून हातात ती गाडी फायनलला लागत्या. भैया कुठेतरी आता अलीकडे पायऱ्याचं नियोजन देखील तुम्ही पण लावताय आणि नियोजन पण परफेक्ट बसताय. ड्रायव्हर आहे म्हणल्यावर एखाद्या गाडी जुळलीच पाहिजे, कारण की प्रत्येक गाड्यात गाडी आपण गुलाला आहे म्हटलं एखादी तर गाडी आपण त्या आट्यात जुळतो, त्या आट्यात गाडी फायनलला लागत्या. मल्हारची अशी काय खासियत आहे की तो बघितलं की कमालच करतोय तो? काय सांगा? 100% कमाल म्हणजे तेवढं स्पीड आहे त्याला. आणि असा पब्लिकला तर आला तर आतनं एखादी उडी कमी घालाल पण पब्लिकला जास्तच पोहोचतोय. ठीक आहे ठीक आहे. बघायला गेलं तर सातत्य आहे आणि कंटिन्यू पळत राहते. तुमचं नियोजन असेल शेट आहे, भरपूर नंदी आपले पाहतात, तिथून पुढे पण पळत राहतील. अशीच संपूर्ण टीमचं शेटचं नाव करत शुभेच्छा देतो. धन्यवाद.